संगीतकार डायरेक्टर पलाश मुच्छल यांनी 30 ते 40 लाखाची आर्थिक फसवणूक केली म्हणून स्मृती मानधना जे आपल्या भारताच्या टीमच्या उपकर्णधार आहेत त्यांचे बालमित्र विज्ञान माने यांनी त्यांच्या विरोधात या ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। त्याच्यानंतर विज्ञान माने यांना पलाश मुच्छल यांच्याकडून एक नोटीस आलेली आहे। ती नेमकी नोटीस काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्याबरोबर स्वतः तक्रारदार विज्ञान माने आहेत। तुमची नेमकी तक्रार काय होती आणि आता तुम्हाला काय नोटीस आल्या? नमस्कार, मी विज्ञान माने। पलाश मुच्छल जो की एक संगीतकार आणि डिरेक्टर आहे, ह्याच्या विशेष मी म्हणजे जो माझा 1.5 वर्षापासूनचा त्याला पैसे मी दिले होते एका पिक्चरसाठी नजरिया नावाच्या, त्याचा माझा तो मला लग्न त्याचं मोडल्यानंतर टोलवाटोलवी करायला लागला। त्याच्या मम्मीनं त्यांनी स्वतःहून मला ब्लॉक केलं आणि पैसे देत नाहीत म्हटले। मी त्याचे पुरावे सगळे SP साहेबांना दिले। मला तिथे धाव घेतल्याशिवाय पर्याय ठेवला नाही त्यांनी। तर आता मी काही 2-3 दिवसापासून तिथं नोंद गुन्हा व्हावा म्हणून मी ॲप्लिकेशन दिलेलं आहे। पोलिसांचा तपास चालू आहे। याच दरम्यान काही माध्यमातून मी सांगितलं होतं की पलाश मुच्छलने मला कसं फसवलं, तर त्याची आबरू गेली म्हणून मराठी शब्दात आबरू नुकसानीच्या दाव्याची 10 करोडची त्यानं मला नोटीस पाठवली। मला सर्वांना सांगायचं आहे की आबरू नुकसानीचा दावा आबरू नसलेल्या माणसाने करू नये, महत्त्वाचं। कारण की आबरू एखाद्याची जर लग्न ठरलेल्या दिवशी एखाद्याचं लग्न मोडतंय स्वतःच्या चुकीनं आणि त्याला सांगलीतनं पळून जावं लागतं, म्हणजे तो काय लायकीचा आहे हे काही दिवसाला जगाला कळालेलं आहे। त्यामुळं पलाश मुच्छल, मला तुम्हाला सांगायचं आहे की सांगलीच्या एका व्यक्तीमुळं तुम्हाला जगाच्या त्या कोपऱ्यापर्यंत नेलं उंचीच्या। आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की सांगली जिल्ह्यातल्याच दुसऱ्या व्यक्तीमुळं किंवा सांगलीच्या जनतेमुळं तुम्हाला ती गोष्ट जमिनीवर आदळल्याशिवाय तुम्हाला ठेवणार नाही आहे, हे पण तुम्हाला मी सांगतोय। कारण की सांगलीच्या लोकांच्या विरोधात विशेष त्यांचं टिप्पणी असते। मला दुसरी अजून गोष्ट सांगायची आहे की पलाश मुच्छल हा जो व्यक्ती आहे, हा मी मागच्या वेळी म्हटलं होतं माध्यमाद्वारे की तो बामटा आणि चोर आहे, त्यानं माझी आर्थिक फसवणूक केली। पलाश मुच्छल जो आहे त्यानं लोकांच्या मनाची, सांगलीकरांच्या भावनांशी खेळला, त्याच पद्धतीनं माझ्याबरोबर त्यानं हा फ्रॉड करून कुठंतरी त्याची त्यानं लायकी दाखवली। त्यामुळे मला पलाश मुच्छलला सांगायचं आहे की 10 करोडची तुम्ही नोटीस पाठवताय, तुमची जी लायकी आहे 1.25 रुपयाची आहे। त्यामुळे झाकली मूठ 1.25 रुपयाची। तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमची माझी मैत्री होती पहिल्यापासून, त्या मैत्री तुमच्या चैनीसाठी तुम्हाला मी 2-2, 3-3 हजार रुपये मी पाठवायचो, ही तुमची कुवत होती। आता त्या गोष्टी मला माध्यमातून सांगायच्या नाही आहेत, नाहीतर 1.25 रुपयाची जर मूठ तुमच्याकडनं उघडली गेली परत, तर तुमची ना घरकी ना गाडकी परिस्थिती होईल। तुमच्या घरातले तुमची मम्मीसुद्धा तुम्हाला घराबाहेर काढेल, अशा गोष्टी त्यामध्ये आहेत। त्यामुळे मला तोंड उघडायला कृपया करून लावू नका। आणि ही जी नोटीस आहे, अशा या नोटीसमध्ये आता विश्लेषण आहे की सगळं त्यांनी मांडलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी म्हणतात की पलाश मुच्छलला मी रिटर्न अपॉलॉजी करायची आहे आणि मी जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी त्याच्या विरोधात आहे ते विड्रॉ करायचे आहेत। बरं, असल्या नोटिसांना आम्ही चळवळीतली माणसे भीक घालत 100% नाही। आमचा लढा हा अन्यायाविरोधात पहिल्यापासून माझा इतिहास आहे की अन्यायाविरोधातच होता। आत्तासुद्धा माझा आहे की हा पलाश मुच्छल जो की मी म्हणतोय सातत्यानं हा भामटा आणि चोर आहे, ह्याचे मी पुरावे प्रशासनाकडे ऑलरेडी दिले आहेत, त्याचे सगळे रेकॉर्ड्स पण दिलेले आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं मला हा काही फोन्स आले, मला काही माझ्या संबंधित लोकांनी समजून सांगायचा प्रयत्न केला की त्यांचे कॉन्टॅक्ट्स अंडरवर्ल्डपर्यंत असतात, तुम्हाला काहीतरी दगाफटका होऊ शकतो, तुम्हाला अशा पद्धतीनं नुकसान होऊ शकतं। तर मी पोलीस प्रशासनाला आमचे जे वकील साहेब आहेत रोहित पाटीलजी, आज त्या गोष्टींचा जो आहे या नोटीसचं उत्तर ते देतीलच। प्लस पोलिसांना सुद्धा आम्ही निवेदन देतोय की आम्हाला सुद्धा जीवे मारण्याचा धोका कुठंतरी येऊ शकतो। कारण की जर एखादी व्यक्ती स्वतःची चूक असून जी व्यवहारबद्दल बोलत नाही आहे, खरं 10-10 करोड रुपयाची जर आम्हाला नोटिसा पाठवत असतील, तर काही पैसे टाकून म्हणजे 50 लाख 1 करोड टाकून काहीतरी आमचा सुद्धा बंदोबस्त करायला कमी जास्त पुढं मागं बघणार नाहीत। कारण की ही फ्रॉड लोक आहेत, यांना स्वतःचं नाव कोणत्याही प्रकारे जपायचं असतं। परंतु पलाश मुच्छलला मी अजून एकदा सांगेन की बाबा, तुझी जी कुवत आहे, तुझी जी आबरू आहे ती कुठंच नाही आहे, तुझी लायकी सुद्धा नाही आहे। कारण की नजरिया पिक्चरमधल्या माझे जे कोस्टार्स होते दुसरे, त्यांचे सुद्धा मी माध्यमांना थेट सांगतोय त्याला, त्यांचे तर पैसे तू पहिला भागव। कारण की माझे पैसे राहू दे, आमच्या पिक्चरमधले जे ॲक्टर्स आहेत ना, नावं नाही सांगत, मेल ॲक्टर्स आहेत, तुम्ही सर्च करा, त्यांचे सुद्धा पलाश मुच्छलने पैसे भागवले नाहीत, त्याचे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत। त्यामुळे हा फसव्या, हा भामटा काय आहे, लोकांकडनं पैसे घ्यायचे, काही प्रोड्युसर्स आहेत त्यांच्याकडनं पण पैसे घेतलेत त्यांनी, आणि ते पैसे घ्यायचे, पिक्चर करतो म्हणायचा आणि त्यांना ब्लॉक करायचं आणि पुढं सरकायचं। हा फक्त मोठ्या लोकांना अटॅच आधी होता,
त्यांच्या नावावर हा पैसे गोळा करायचा माझ्यासारख्या. आत्ता त्याचं सगळं तुटलं म्हणून आत्ता तो पळ काढतोय. पैसे 100% तो चैनी ऐशाखोरीत तो घालवत असणार आहे मला शंका आहे. परंतु माझा लढा न्यायालयी नाही. माझी विनंती आहे त्यांच्या वकील साहेबांना की तुम्ही खऱ्या परिस्थिती पलाश मुच्छलकडून एकदा जाणून घ्या किंवा मला तुम्ही संपर्क साधा की त्यांनी माझ्याकडून पैसे कसे घेतले मी तुम्हाला पाठवेन. आणि हा लढा न्यायालयी नाही. या गोष्टी काल्पनिक आहेत. या नोटीस आणि ह्या ज्या गोष्टी मला तुम्ही पाठवलेल्या आहेत डिफॉर्मेशनच्या, आबरू नुकसानी दाव्याच्या, त्या वकिलामार्फत मला आलेल्या आहेत. माझे वकील त्याला उत्तर देतील. माझा लढा पोलीस स्टेशनमधनं आहे. माझा लढा कोर्टात काय नाही. मागणी काय केल्या त्या नोटीसमध्ये, काय मागणी? या मागणी नोटीसमध्ये आहे की मी पलाश मुच्छलची जे आम्ही स्टेटमेंट्स दिले आता जे तुम्हाला देतोय तो चोर आहे, भामटा आहे, मी त्याची बदनामी करतोय. त्याची नाव कुठं आहे बदनाम व्हायला? पलाश मुच्छलला जर कोणाबद्दल मला नाव घ्यायचं नाही पुढच्या व्यक्तीचं, त्या व्यक्तीबद्दल नाव जुळलं नसतं त्याला कोण कुत्रं विचारलं असतं का हो? कोण ओळखलं असतं का? आपण पण गप्पा मारत बसलो नसतो त्याच्याबद्दल. खरं मुद्दा काय, तो फ्रॉड आहे म्हणून आपण मी बाईट देतोय तुम्हाला. आणि या नोटीसमध्ये त्याची मागणी हीच आहे की मी माफी मागावी आणि मी त्याच्यावरचे जे क्रिमिनल ॲलिगेशन्स केलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये ते विड्रॉ करायचे. विड्रॉ का करायचे? त्यानं माझ्यावर फ्रॉड केला आहे. बरं, मी किंवा कोणी माणूस असेल, पलाश मुच्छल किंवा कोणालाही जर पैसे घेतले नसते तर एवढं असं कोण करतं का हो? बरं, त्याला कळायला पाहिजे. त्याच्या प्रोफाईलवर लोकांनी जावं आणि चेक करावं. नजर या पिक्चरमध्ये तिथं विज्ञान माने स्टुडिओज या प्रोडक्शनच्या नावाखाली शूटिंग चालू केलेलं आहे. त्यामुळं लहान बालिशपणाने पलाश मुच्छलने वागायला नको. तो मम्माच बॉय आहे, आम्हाला मान्य आहे. तर कुठंतरी स्वतः जरा व्यवहार ज्ञान किंवा डोक्याचा भाग असेल तर या जीवनामध्ये आपण जर कोणाला फसवत असेल तर व्यवहार पूर्ण करावा. कारण की जर या जगात टिकायचं असेल तर व्यवहार आणि शब्द खूप महत्त्वाचा असतो. एवढंच मी बोलतो. आता तुमच्या जीवाला धोका आहे असं तुम्ही सांगायला लागलाय पलाश मुच्छल यांच्याकडून. या संदर्भात काय जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे काय तुम्ही अर्ज वगैरे काय केलाय? नाही, मी आमच्या ज्यावेळी संध्याकाळीच हे गोष्ट घडलेली आहे. संध्याकाळी तर मला कोणाला संपर्क मी केला होता, तुम्हाला मी सांगितलं अशा पद्धतीनं नोटीस आले. परंतु माझे जे संबंधित मुंबईमध्ये लोक आहेत किंवा सगळीकडे आहेत, तर ते मला सांगतात की पलाश मुच्छल जो आहे तुम्ही त्याच्या विरोधात केला. आजपर्यंत त्याच्या विरोधात कोण बोललं नव्हतं. त्यांनी एवढ्या लोकांना फसवलं. खरं लोक समोर येत नाहीत कारण की असे जे डिरेक्टर असतात यांचे खूप कॉन्टॅक्ट्स असतात आणि हे त्यांचा कॉन्टॅक्टचा वापर करून तुम्हाला गप्प बसवू शकतात. कदाचित तुमच्यावर हल्ला होईल, काय होईल. मला त्यांना सांगायचं आहे, मला जीवाची फिकीर नाही आहे. कारण की मी ज्यावेळी कंप्लेंट केली आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा आवाज पोहोचला, तर मला पलाश मुच्छल सारख्या अनेक लोकांचे म्हणजे महाराष्ट्रातूनच नाही, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाबपासूनचे मला फोन आले कलाकारांचे आणि सगळ्यांचे की घाणेरडा प्रकार ह्या इंडस्ट्रीमध्ये घडत आलेला आहे. पलाश मुच्छलच्या विरोधात कुठल्यातरी मध्ये महिलेनं तक्रार म्हणजे चॅट्स व्हायरल केले होते. अशाच पद्धतीनं कामाची अपेक्षा दाखवून गैरव्यवहार किंवा गैरप्रकार हा इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पैशाचा लूट करतातच ही, प्रोड्युसरला फसवतातच, परंतु कलाकारांची सुद्धा भत्ते देत नाही. जी नजरिया पिक्चरमधले अजून भत्ते अजून शूटिंग संपूर्ण 1 वर्ष होत आलं, परंतु त्यांचे पैसे त्यांनी भागवलेला अजून नाही आहे. तर अशा व्यक्तींविरोधात तुम्ही जो लढा हे केलाय तो शेवटपर्यंत करा. आम्ही तुमच्या बरोबर आहे. असे हजारो लोकांनी मला मेसेजद्वारे आणि फोनद्वारे कळवलेलं आहे. त्यामुळे त्याचे कॉन्टॅक्ट्स पहिल्यापासून आहेत इंडस्ट्रीमध्ये असं मला कानावर आलं. कारण की मी जो आहे कोणाला असल्या नोटिसांना भीक घालणारातला नाही आहे. त्यांनी उत्तर देणार आहे का नोटीस? हो, आमचे वकील साहेब आजच्या आज ह्या गोष्टीचं आज काय नाव? किंवा उद्या रोहित पाटील जी जे वकील आहेत आमचे ते आजच्या आज किंवा उद्या या नोटीसचं उत्तर देतील आणि पुढची जी आमची SP साहेबांना निवेदन द्यायची आमची प्रोसेस आहे. आज थोडंसं संडे आहे त्यामुळे उद्या SP साहेबांना निवेदन देऊन की बाबा माझ्यावरती कोणत्याही क्षणी आज 10-10 कोटीच्या नोटिसा पाठवतात म्हणजे यांनी काही पैसे फेकून कोणाला तरी काहीतरी वेगळं करू शकतात. माझ्या जीवाला धोका होऊ शकतो असं मला माध्यमांकडून कळते. त्यामुळे माझ्या सुद्धा प्रोटेक्शनची मी मागणी करेन. आता अनेक मुलं या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला पण येत असतात. त्याचबरोबर अनेक प्रोड्युसरसुद्धा या चित्रपट क्षेत्रात येत असतात. तर अशी तुमची फसवणूक होत आहे. त्या पद्धतीने इतरांची फसवणूक आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल इतरांना? आणि तुमची किती रुपयाची फसवणूक झाली पलाश मुच्छल यांच्याकडून? नाही, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी खूप गोष्टी ऐकून होतो की प्रोड्युसरला फसवतात. डिरेक्टर जे आहेत ते पैसे जास्त काढतात, आकडा एक सांगतात आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे काढतात. पैशाच्या चोरीमारी करतात हे मी ऐकलं होतं. तर या पिक्चरमध्ये मी ॲज अन इन्व्हेस्टर होतो. मी इन्व्हेस्ट केलेले पैसे मला 6 महिन्यात मिळून त्याच्यावरचा प्रॉफिट मिळणार होता. हे कमिटमेंट्स होते. हे बोलण्यात आलं होतं. परत मला ॲग्रीमेंट करण्यात त्याच्या मम्मीने मी आणि मानधना काका जे आहेत स्मृतीचे वडील आम्ही त्यांना सातत्यानं सांगितलं की ॲग्रीमेंट करून द्या. परंतु त्याची मम्मी सातत्यानं सांगायची, "बेटा ये तो घर का है."
तो ॲग्रीमेंट क्यू चाहिए करके देते, म्हणजे पैसे घेतल्यानंतर सुद्धा आम्ही म्हटलं की ॲग्रीमेंट करून द्या, परंतु ॲग्रीमेंट करण्यात सातत्यानं त्यांनी टाळाटाळ केली. परंतु त्यावेळी आमची लोकं होती, त्यांनी म्हटले काय घरचंच आहे बाबा, लग्न झाल्यावर देतो, हे देतो, म्हणून आम्ही काय जास्त ती गोष्ट वाढवली नाही. परंतु जसं पलाश मुच्छलने केलं की बाबा त्याचे सोर्सेस कुठंतरी संपले का, त्यामुळं तो पैसे द्यायला निष्क्रिय ठरतोय का, त्याच्याकडे पैसे आहेत का नाहीत, कारण की त्याला मी व्हॉट्सअपला मला तो स्कॅनर्स पाठवायचा, मी 2-2, 3-3 हजार रुपये त्याला पाठवलेले आहेत. आता त्या गोष्टी मी सांगत नाही. त्यामुळे पलाश मुच्छल, तुम्हाला 2-2, 3-3 हजार रुपये मी तुमच्या चैनीसाठी मारलेत, त्या गोष्टी मला कुठंही कोणत्याही प्रकारे माध्यमात आणायचं नाही. आपल्या दोघांच्या मैत्रीतली गोपनीयता मला ठेवायची आहे. तर तुम्ही मला 10-10 कोटीची नोटीस पाठवून तुम्ही जर मी चुकीचं आहे म्हणून खोटी बदनामी करत असाल, तर मी तुमचे म्हणजे सांगलीकर, मीच नाही पूर्ण सांगलीकर, एकदा तुम्हाला क्षमा केली, इथनं जाऊन दिलं, परंतु आता सांगलीकर तुम्हाला रस्त्यावर आणून तुमचे कपडे काढल्याशिवाय राहणार नाही. कारण की मला किंवा कोणालाच देणं घेणं नाही आहे तुमच्याबद्दल बोलायचं. व्यवहार झालाय म्हणून आम्ही पैसे मागतोय. आम्ही सर्वसामान्य घरातली माणसं आहोत. आम्हाला काय विनाकारण कोणाची बदनामी करायला किंवा कोणाबद्दल बोलायला वेळ नाही आहे. त्यामुळे तुम्ही आमचे पैसे कधी द्याल ह्याच्याबद्दल आपण बोलूया. आम्हाला पैसे द्या, व्यवहार पूर्ण करा. प्लस मी तमाम कलाकारांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून की अशा प्रमाणे मोठ्या प्रमाणात फसवणूक ही होते. पलाश मुच्छल सारख्या आज एक आपल्याला डिरेक्टर मी एक्सपोज केला. तुम्ही सुद्धा जर कोण असं करत असेल, म्हणजे आम्हाला काही लोकांनी म्हटले सुद्धा की तुम्ही कलाकार बचाव समिती स्थापन करा. त्या समितीचं काम असेल की शासनाच्या ज्या नेमलेल्या समित्या आहेत, तर कलाकारांच्या कोणाच्या तक्रारी येतात का, कोण कोणाचे पैसे बुडवतंय का, कोण कोणाला चुकीच्या दृष्टिकोनातनं बघून काम देतो, तर कास्टिंग काउच करतो का, अशा प्रमाणे सुद्धा मोठ्या प्रमाणात शोषण होतंय. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांवरतीच न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने कलाकार बचाव समिती सुद्धा स्थापन करायची आमची पुढची कल्पना आहे. नक्कीच आपण पाहू शकता पलाश मुच्छल यांनी आमचे पैसे परत द्यावेत, अन्यथा तोंड उघडायला लावू नका, असा सुद्धा थेट इशारा विज्ञान माने यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर पलाश मुच्छल यांच्याकडून जीविताला धोका असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याशी ते निवेदनाद्वारे मागणी सुद्धा करणार आहेत की असा जीवाला धोका आहे आणि संरक्षण मिळावं या संदर्भात. आता नेमकं जिल्हा पोलीस प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि पलाश मुच्छल यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल यांनी जे नोटीस पाठवली आहे, त्या नोटीसला उत्तर त्यांच्या वकील रोहित पाटील यांच्याकडून ते ताबडतोब आजच्या आज पाठवणार आहेत आणि पुढं काय होतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.